दिनांक 3 जानेवारी रोजी दुपारी 3 वाजता नाशकात मान्यवरांच्या उपस्थितीत ओबीसी मोर्चा उत्तर महाराष्ट्र महाविजय 2024 विभागीय बैठक संपन्न झाली असल्याची माहिती ओबीसी मोर्चा नाशिक शहर अध्यक्ष अजय आघाव व नाशिक महानगर भाजप शहर अध्यक्ष प्रशांत जाधव यांनी दिली। उत्तर महाराष्ट्रातील सर्व ओबीसी मोर्चा भाजप यांना प्रदेश सरचिटणीस व प्रभारी विजय चौधरी व प्रदेश अध्यक्ष संजय गाते तसेच ओबीसी मोर्चा शहर अध्यक्ष अजय आघाव व उत्तर महाराष्ट्र सहसंयोजिका सौ सुषमा चौधरी गोराणे यांच्या हस्ते नवीन नियुक्ती झालेल्या पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले। सगळ्या टीम मध्ये संजू भाऊ सरचिटणीस होते आणि मला खात्री होती की संजू भाऊंकडे नेतृत्व आल्यानंतर हा माणूस पळेल ताकदीनं ओबीसी मोर्चा 7 मोर्चांमध्ये आणि आता 27 प्रकोष्ठ आघाड्यांमध्ये एक नंबरचा आणेल। आणि आता जर राज्यातली स्थिती पाहिली तर आपण सगळे पदाधिकारी ज्या पद्धतीनं काम करतायत, आपलं नेतृत्व संजू भाऊ काम करताय, तर मला खात्री आहे की पुढील काळामध्ये 7 मोर्चा आणि 27 आघाड्यांमध्ये ओबीसी मोर्चा हा नंबर 1 चा असेल याची मला नक्कीच खात्री आहे। खरं तर माझ्या आधी अनेक वक्त्यांनी या ठिकाणी विषयाची मांडणी केली, आपण आढावा घेतला, विश्वकर्मा योजनेच्या संदर्भातलं निवेदन देखील आपण केलं। आगामी काळामध्ये जिल्हाध्यक्षांनी मंडल स्तरावर आणि मंडल अध्यक्षांनी गाव पातळीवर आणि गावातील आपल्या अध्यक्षांना बूथ पातळीवर कसं जाता येईल हे देखील या ठिकाणी सांगण्यात आलं। मी निश्चितपणाने एक या ठिकाणी सांगेन की सध्याच्या या राजकीय स्थितीवर आपण जर एक फोकस टाकला तर स्वातंत्र्य प्राप्ती नंतर आणि आतापर्यंत जर कुठली पार्टी कुठला पक्ष ओबीसी समाजाचा सोबत राहिला तर तो केवळ भारतीय जनता पार्टी आहे। ओबीसीची सूची तयार करण्यापासून तर आतापर्यंत वेगवेगळे मध्ये क्रिमिनलची मर्यादा असेल, ओबीसी मंत्रालय असेल, या सर्व विषयांच्या अनुषंगाने आपल्या सोबत कोणी आलं असेल तर ती भारतीय जनता पार्टी आहे। भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चाच्या वतीने या गेल्या 8 दिवसापासून ओबीसी भाजपाचा, भाजपा ओबीसीचा, चलो चले ओबीसी के साथ, ओबीसी चले भाजपा के साथ या संकल्पासह संपर्क अभियान या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सुरू आहे। कारण की या स्वातंत्र्य प्राप्तीनंतर या देशाच्या इतिहासाकडे पाहिलं तर ओबीसीच्या संदर्भातल्या, ओबीसीच्या विकासाच्या संदर्भातल्या, त्याचा विकासाचा मुख्य प्रवाहामध्ये येण्याच्या संदर्भातले जे क्रांतिकारी आणि सकारात्मक निर्णय जर कोणी केले असेल तर या देशाचे यशस्वी पंतप्रधान विश्वगौरव आदरणीय नरेंद्रभाई मोदी आणि राज्यामध्ये आदरणीय श्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वात झालेले आहे। आणि हे सगळे निर्णय साधारणपणे समाजातल्या शेवटच्या घटकापर्यंत ओबीसी मोर्चाच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी पोहोचवावे म्हणून हा संपर्क अभियान संपूर्ण महाराष्ट्रभर सुरू आहे। मी या 4 दिवसापर्यंत विदर्भाचा प्रवास केला। उत्तर महाराष्ट्राच्या आजच्या या विभागीय बैठकीमध्ये सुद्धा आम्ही हाच संदेश दिला की प्रत्येक ओबीसीपर्यंत पोहोचून माननीय मोदीजी, माननीय देवेंद्रजी आणि शिंदे फडणवीस पवार सरकारने जे ओबीसीच्या संदर्भातले निर्णय केलेले आहे हे सर्व निर्णय आपण ओबीसी समाजातल्या शेवटल्या घटकापर्यंत पोहोचवले पाहिजे। आपल्या सगळ्यांना माहीत असेल की या देशातली नव्हे तर जगातली एकमेव क्रांतिकारी जी योजना नरेंद्रभाई मोदींनी 17 सप्टेंबरला सुरू केली, जिचं नाव आहे प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना, की 13,200 कोटी रुपयाची तरतूद करून या देशातल्या 30 लाखाच्या वर 12 बलुतेदारामध्ये येणारा नावी असेल, शिंपी असेल, सुतार असेल, परीट असेल, मासेमारी करणारा, जाळे विणणारा असेल, कुलूप बनवणारा असेल, अशा मूर्तिकार असेल, शिंपी असेल, कुंभार असेल, अशा सगळ्या लोकांना प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेचा लाभ मिळवून द्यावा याचे सुद्धा वेगवेगळ्या ठिकाणी शिबिरं, कॅम्प्स ओबीसी मोर्चाच्या माध्यमातून सुरू आहे। आमचा ओबीसी मोर्चाचा कार्यकर्ता या सगळ्या घटकाला त्या प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेचा लाभ मिळावा म्हणून प्रयत्न करत आहे।
कुठेतरी त्याच्याही घरामध्ये साधारणपणे विकासाचा प्रकाश पडावा म्हणून माननीय मोदीजींनी ही अत्यंत क्रांतिकारी योजना या देशामध्ये आणली आहे. ती आम्ही ओबीसी मोर्चाच्या माध्यमातून सगळ्या ओबीसी समाजाच्या घटकापर्यंत पोहोचवण्याचं काम करतो आहे. सदर बैठक अयोध्या हॉटेल त्र्यंबक रोड सातपूर येथे संपन्न झाली असून या बैठकीस महाराष्ट्र भाजप प्रदेश सरचिटणीस विजय चौधरी, ओबीसी मोर्चा प्रदेश अध्यक्ष संजयजी गाते, प्रदेश प्रवक्ते लक्ष्मण सावाजी, ओबीसी मोर्चा प्रदेश सरचिटणीस गुरुदेव कांदे, प्रदेश सरचिटणीस बापू घडमोडे, प्रदेश सरचिटणीस विनोद दळवी, युवा संपर्क प्रमुख महाराष्ट्र राज्य मच्छिंद्र सानप, उत्तर महाराष्ट्र प्रभारी दीपक पवार, प्रदेश चिटणीस नंदकुमार जेजुरकर, प्रदेश संपर्क प्रमुख रवींद्र चव्हाण, प्रदेश सहसंपर्क प्रमुख मनोज ब्राह्मणकर, उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख श्री भरत महाजन, उत्तर महाराष्ट्र सहसंयोजक तसेच जिल्हाध्यक्ष ओबीसी महिला मोर्चा नाशिक, दक्षिण ग्रामीण सौ सुषमा चौधरी गोराणे, नाशिक शहर अध्यक्ष प्रशांत जाधव, नाशिक ग्रामीण उत्तर अध्यक्ष शंकर वाघ, नाशिक दक्षिण ग्रामीण अध्यक्ष सुनील बच्चाव, ओबीसी मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष सौ मायाताई परदेशी, नाशिक शहर सरचिटणीस सुनील केदारे, नाशिक शहर सरचिटणीस ॲडव्होकेट श्याम बडोदे, उत्तर महाराष्ट्र युवा संपर्क प्रमुख मनोज शिरसाट, ग्रामीण दक्षिण जिल्हाध्यक्ष कैलास पाटील तसेच ओबीसी मोर्चा उत्तर महाराष्ट्रातील सर्व प्रदेश पदाधिकारी, लोकसभा प्रमुख, ओबीसी मोर्चा तसेच असंख्य ओबीसी मोर्चातील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. जागर महाराष्ट्र न्यूज साठी अविनाश शिरसाट.